नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागाचा सविस्तर आढावा घेऊया. कारण आजचा एपिसोड भावनिक, मजेशीर आणि थोडासा विचार करायला लावणारा देखील होता. एपिसोडची सुरुवात होते नंदिनी आणि जीवाच्या हलक्या फुलक्या पण खूपच इंटरेस्टिंग सीनने. नंदिनी जीवाला बाहेर काढण्यासाठी एकदम स्मार्ट प्लॅन करते. ती साडीची घडी घालायचा बहाणा करते आणि जीवाला मदत करायला सांगते. जीवा पण खूप उत्साहाने तयार होतो. तो म्हणतो की एका पायावरही मी मदत करायला तयार आहे. पण इथे नंदिनीचा गेम सुरू होतो. ती त्याला साडीचं दुसरं टोक धरायला सांगते आणि हळूहळू त्याला बाहेरपर्यंत घेऊन जाते आणि अचानक संधी साधून त्याला सरळ खोलीबाहेर ढकलते आणि दरवाजा बंद करून टाकते. हा सीन खूपच मजेशीर असतो. जीवा बाहेर उभा राहून थोडासा चिडतो, पण त्याचवेळी नंदिनीला एक क्यूटशी धमकी देतो. एक दिवस असा येईल की तूच मला साडी नेसवायला सांगशील. आणि नंदिनी ही आत्मविश्वासाने म्हणते की असा दिवस कधीच येणार नाही. यानंतर आपण पाहतो पार्थ, काव्या आणि रम्या यांच्यातला हलका फुलका सीन. पार्थ आंघोळ करून येतो आणि त्याला वाटतं की समोर काव्याच बसली आहे. तो तिच्यावर केसातलं पाणी झटकतो, पण जेव्हा त्याला कळतं की ती रम्या आहे तेव्हा एकदम सिच्युएशनल फनी होते. काव्या तिथे कॉफी घेऊन येते आणि मग सुरू होते रम्याच्या लग्नाचा विषय. काव्या रम्यासाठी मॅट्रिमोनियल प्रोफाईल बनवायचा प्लॅन करते. रम्याचे गुण सांगते. मुलगा उंच, डिझायनर, दाढी आणि चष्मा हे ऐकून काव्या लगेच ओळखते की हे सगळं पार्थसारखंच वर्णन आहे. ती रम्याला छान चिडवते, पण रम्या स्पष्ट सांगते की पार्थ फक्त काव्याचाच आहे आणि ती तसं काही विचार करत नाहीये. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा जिमवरून येतो आणि हेल्दी लाईफस्टाईलबद्दल भाषण देताना दिसतो. तो कॅलरीज, डाएट याच्याबद्दल बोलत असतो, पण बोलता बोलता तो नंदिनीच्या वजनावर कमेंट करतो आणि हेच पुढे मोठं कारण बनणार असतं. त्याचवेळी मानिनी नंदिनीसाठी प्रेमाने शिरा बनवलेला असतो आणि त्या दोघांमध्ये छोटासा गमतीशीर संवाद देखील होतो. यानंतर कथा थोडीशी सिरियस वळण घेते. नंदिनी एका आश्रमात जाते, जिथे एका महिलेला ती भेटते जी खूपच दुःखी असते. ती महिला सांगते की तिचं वजन वाढल्यामुळे तिचा नवरा तिच्याशी नीट वागत नाही. तो तिला टाळतो, चिडवतो. ही गोष्ट ऐकून नंदिनी खूप विचारात पडते, कारण सकाळी जीवाने केलेल्या कमेंटशी ही गोष्ट जोडली जाते. नंदिनी त्या महिलेला समजावते, तिला धीर देते आणि तिच्या नवऱ्याशी बोलण्याचं आश्वासन देते. हा सीन खूपच भावनिक असतो आणि एक मजबूत मेसेज देखील असतो. दरम्यान काव्या पार्थला किचनमध्ये घेऊन जाते आणि एक वेगळाच मुद्दा मांडते. घरकाम फक्त महिलांचं नसतं, पुरुषांनीही त्यात हातभार लावायचा असतो. दोघांमध्ये थोडासा वाद होतो, पण त्यातून एक छान संदेश दिला जातो. काव्या शांतपणे त्याला समजावते की घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणं किती कठीण असतं. आता एपिसोडचा सर्वात महत्त्वाचा आणि इमोशनल ट्विस्ट. नंदिनी नकळत जीवाचं बोलणे ऐकते. जीवा फोनवर मित्राशी बोलताना तिच्या वाढलेल्या वजनाबद्दल बोलत असतो. हे ऐकून नंदिनी पूर्णपणे तुटून जाते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि जेव्हा जीवा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला कळतं की नंदिनीने हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे त्याचं. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपताना दिसतो. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तुम्हाला आजचा रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. लग्नानंतर होईलच प्रेम. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.